नमस्कार मित्रांनो, सचिन शिवराम जंगम, सचिन जंगम व्लॉगमध्ये आपलं स्वागत. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे. पाऊस कंटिन्यू चालू आहे, त्याच्यामुळे काही जमत नाही आहे. परंतु बघूया, आज थोडंसं फेरफटका मारायचं ठरवलं आहे. पावसामध्ये जेवढं जमेल तेवढं दाखवण्याचा मी व्हिडिओमार्फत प्रयत्न करू. जेवढं होईल तेवढं शक्य करू. पण बघू, पावसामध्ये नवीन कॅमेरा, सगळ्या गोष्टी नवीन आहेत, तर ते भिजवायचं मन नाही करत आहे. परंतु माझे जे बाईक आहे त्याचे पण 500 किलोमीटर पूर्ण व्हावे यासाठी सगळी खडाटोप चाललेली आहे. 500 किलोमीटर केल्यावरतीच मला तिला सर्व्हिसला द्यायची आहे. तर बघूया कसं काय होतं, ते जमतं ते. आणि लेट्स चेक, लेट्स गो. बुलेटचा आवाज येणार नाही तर मग बाईक आणि स्कूटरचा आवाज येणार. बुलेटचा आवाज म्हणजे रॉयलपणाची ओळख. बुलेटवर प्रवास म्हणजे प्रवासाची मजा दुप्पट. आणि चला मित्रांनो, आपण जातो आहे पुढच्या प्रवासाला, ते म्हणजे राजुरी बीचला. अरे वा, गोमातेचं दर्शन झालेलं आहे, म्हणजे हा प्रवास नक्कीच सुखकर होणार. पावसामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत आणि खड्ड्यात पाणी. कळत नाही आहे की रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते. इथे बाजूलाच देसी चहा ठेका आहे, जिथे तरुण लोकांची फार गर्दी असते. विशेषतः कॉलेजचे विद्यार्थी भरपूर प्रमाणात इथे सापडतात. हा आहे गोकुळ टाउनशिप. इथे श्री शंकराचे सुंदर असे मंदिर आहे आणि मंदिरात भाविकांची सोमवारी तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष गर्दी पाहावयास मिळते. हे आहे प्रकृती हॉस्पिटल आणि हा रस्ता जाणार आहे भुईंच्या दिशेने, जिथून आपल्याला राजुरीला जायचे आहे. एक 4 रस्ते आणि सिग्नल असलेलं ठिकाण म्हणजे भुईंज नाका. रिक्षावाला फार पुढे पुढे येत होता. त्याला कट मारून आपण चाललो आहोत पुढे. पुढून JP नगरसाठी आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. हे जे डाव्या बाजूला वसाहत दिसत आहे, ही आहे JP नगरची वसाहत. तिथे मस्तपैकी रस्त्याच्या दुतर्फा मोठी मोठी झाडं आहेत आणि एकदम हिरवळ आहे. तिथे गाडी चालवणं म्हणजे एक पर्वणीच असते. आता आपण जात आहोत नंदाखाल सतपाय रोडमधून, जिथे सुंदर सुंदर बंगले तुम्हाला पाहायला मिळतील. रस्त्याच्या दुतर्फा भरपूर झाडे मिळतील आणि एकदम शांत असं हे ठिकाण आहे. बाजूला एक चर्च आहे. या चर्चकडून आपल्याला उजवीकडे वळून पुढे आपल्या राजुरी बीचच्या दिशेनं जायचं आहे. हा एरिया एवढा सुंदर आहे की तुम्हाला इकडे खरंच फिरताना मजा येईल. म्हणून शक्यतो राजुरीच्या दिशेनं जाताना हाच रस्ता मी प्रिफर करतो. जेथे बंगलोची लाईन आहेत, माडाची झाडं आहेत, केळीच्या बागा आहेत आणि नुसती हिरवळ आहे.
हिरवाई म्हणजे निसर्गाचं खरं सौंदर्य. जिथे हिरवाई तिथे आनंद आणि प्रसन्नता. तर मित्रांनो, तुम्ही कधी प्लॅन करत असाल राजोडी बीचला यायचा तर याच रस्त्याने नक्की या. म्हणजे तुम्हाला ही हिरवीगार झाडे अनुभवायला मिळतील. इकडची डौलेदार बंगलोज तुम्हाला अनुभवायला मिळतील. मजाच मजा येईल. काय मित्रांनो, ही हिरवळ पाहून वाटली ना मनाला प्रसन्नता. इथून जायचं आपल्याला उजव्या दिशेने, जिथे रस्ता चालू होतो आहे आपल्या राजवाडीकडे. थोडी कॅमेऱ्याची सेटिंग चेंज करत आहे. आणि या व्हिडिओमध्ये जे मला मदत करत आहेत ती माझी मुलगी आणि माझी वाईफ श्वेता. या दोघींची नेहमीच मला सर्व ठिकाणी मदत होते. मी यूट्यूब बनवतो, रेकॉर्डिंग करतो, त्याचप्रमाणे हे जे काही शूट करतो आहे त्यामध्ये नेहमीच त्यांचा सहभाग असतो. बघितलं ना मित्रांनो, किती दोघी ह्या मेहनत घेत आहेत हा व्हिडिओ चांगला होण्यासाठी. तर या दोघींसाठी तरी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. ए भाई, जरा देख के चल. कुठे लक्ष घेतात आणि कुठे चालतात रे बाबा, काय माहिती नाही. नारळाची झाडं दिसायला लागलेली आहेत, म्हणजे आपण काहीच अंतरावरती आहोत बीचपासून. तर मित्रांनो, आपण मागासपासून ज्याची वाट बघत आहोत ते आपल्या राजवाडी बीचची, आणि आपण थोड्याच वेळात पोहोचत आहोत राजवाडी बीचवर. बघा समोरचं तुम्हाला दृश्य दिसतं आहे का? आणि हे आपण पोहोचलो आहोत राजवाडी बीचवर.
अथांग समुद्र आपल्या डोळ्यासमोर जे नजरेत मावत नाही आहे. इथे बीचवर प्रशासनाने सुंदर व्यवस्था केली आहे पर्यटकांसाठी बसण्यासाठी. आपण त्याच दिशेनं चाललो. पाऊस असल्यामुळे जास्त रहदारी दिसत नाही आहे. आता गाडी पार्किंगसाठी जागा बघूया. हो हो हो, पूर्ण रिकामा आहे, पूर्ण रिकामा आहे. आणि ही भेटली आपल्याला आपल्या गाडी पार्किंगसाठी, बुलेटसाठी जागा. गाईज आम्ही आलो आहोत बीचला. लेट्स गो. श्वेता, मित्रांनो, तुम्ही बघताय की समुद्राला भरती आलेली आहे आणि त्यामुळे लाटा भरपूर उसळत आहेत. तर त्या कारणामुळे आम्ही खाली जाणं टाळलं. जनरली इथे आलो तर निदान समुद्राच्या पाय तरी आम्ही भिजून येतो समुद्रामध्ये, परंतु आज तेही टाळलं आहे. कारण समुद्राशी मस्ती नाही करायची मित्रांनो, नाही करायची. राजोटी बीचच्या दोन दिशा, एक उजवी बाजू आणि एक डावी बाजू. उजव्या बाजूला आता आपण जाऊन जाऊ. आता डाव्या बाजूला काय आहे ते आपण बघूया. तर डाव्या बाजूला आहेत निरनिराळे रेस्टॉरंट्स, छोटे छोटे ढाबे जिथे चायनीज किंवा वडापाव, साऊथ इंडियन डिशेस वगैरे शक्यतो जंक फूड टाईपचं बऱ्यापैकी इथे मिळतं. म्हणजे तुम्ही इकडे आलात तर उपाशी जाणार नाही, ही सगळी सोय इकडे केलेली आहे. तसेच राहण्याची पण सोय इथे आहे काही हॉटेल्समध्ये. इथे आल्यावरती जणू आपण गोवा किंवा दमण यासारख्या ठिकाणी फिरत आहोत असंच जणू भास होतो. हे एक माझं आवडतं ठिकाण आहे आणि शक्यतो आम्ही महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा तरी इकडे येणं प्रिफर करतो.
मित्रांनो, आम्ही आहोत परतीच्या प्रवासावरती, म्हणजेच घरच्या दिशेने. हा नवीन रस्त्याने आम्ही जात आहोत, जो आमच्या घरच्या दिशेने जातो. या ठिकाणं पण जाताना एक वेगळीच मजा आहे. इथे भरपूर रिसॉर्ट्स आहेत, त्यातमध्ये स्विमिंग पूल, स्लाईड्स तुम्हाला अनुभवायला मिळतील. तर या ठिकाणी तुम्हाला आले तर बरेच रिसॉर्ट्स आहेत, तुम्ही त्यांचा अनुभव घेऊ शकता. बघा किती मंडळी आहे तिकडे जमलेली, जे आताच रिसॉर्टमधून आले आहेत. तसेच तुम्ही पाहत असाल की माडाची झाडं, नारळाची झाडं, त्याचप्रमाणे केळीची झाडं आणि बरीच हिरवळ आहे. एकंदरीत या रस्त्याने जाताना डोळ्यांना एवढा गारवा मिळतो, एवढी हिरवळ मिळते, मन एकदम शांत झाल्यासारखं वाटतं. सो गाईज, आम्ही आता उतरलो आहोत वडापाव खायला. हे बघा, गुरुकृपा वडापाव या ताईंची गाडी आहे, ज्यांची कहाणी एकदमच दुःखद आहे. वडापाव खात असताना त्या बरंच काही आम्हाला बोलल्या, ते ऐकून फार मनाला वाईट वाटलं. तर मित्रांनो, तुम्हीही गोकुळ टाउनशिपमध्ये कुठे असाल, आजूबाजूला असाल, तर ही गोकुळ टाउनशिपमध्ये असलेली वडापावची गाडी आहे. एक आपला वडापाव ह्या ताईंना त्यांच्या दुःखामध्ये हातभार लावू शकतो. तर कृपया इकडचा वडापाव ट्राय करा. आणि खरंच वडापाव आणि इकडचे काही खाद्यपदार्थ आहेत ते अत्यंत चविष्ट आहेत. तर बघा एकदा या, आणि या गाडीवरती तुम्ही पण न्याहारीचा आनंद घ्या. गाईज, आमचं झालेलं आहे वडापाव आणि मंचुरियन खाऊन. सो आम्ही आता निघालो आहोत बॅक टू द होम. आणि गाईज, ह्या लोकांचा वडापाव खूपच आवडला आणि मंचुरियन पण खूपच होते. तर तुम्ही इकडे एकदा नक्की येऊन ट्राय करा. मी राजोडी बीच एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला, आणि होपफुली तुम्हाला हा प्रवास आवडला असेल. प्रवास नव्हता, छोटीशी ट्रिप होती की जेणेकरून थोडीशी बाईक चालावी आणि घरच्यांना थोडासा काहीतरी आनंद मिळावा. तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असं भरभरून बेल द्या. थँक्यू.